नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक खास इन्स्पायरेशन आणि मोटिवेशन घेऊन आली आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीची जर मशीन असेल किंवा साधी मशीन किंवा ही हाय स्पीड मशीन अशी असेल, जी हाय स्पीड किंवा साधी मशीन असेल, की तुमचं जर काम जास्त असेल किंवा काम भरपूर असेल तुमच्याकडे आणि कामाचं स्पीड तुम्हाला वाढवायचं असेल, तर अशा पद्धतीची तुम्ही मशीन घेऊ शकता. आता ह्या मशिनी भरपूर महाग असतात, तर जसं जसं तुमचा बिझनेस ग्रो होईल तसं तसं तुम्हाला ह्या मशीन तसे तुम्हाला ही मशीन घेतली तर तुम्हाला त्याचा उपयोग जास्त प्रकारे होतो. मला ह्या मशीनचा कधीच प्रॉब्लेम आला नाही. खरं म्हणजे इलेक्ट्रिक मशीन आहे, खूप स्पीडने चालते आणि भरपूर स्पीडने चालते ही मशीन. मनात जर फॅशनची आवड असेल तर आणि तुमच्या हातामध्ये जादू असेल, तुम्हाला कपडे शिवता येत असतील किंवा तुम्हाला DIY क्रिएटिव्ह म्हणजे बनवता येत असतील किंवा हाताचा रुमाल किंवा पाटावर चौरंगाचं आसन किंवा आणखी असे काही गोष्टी तुम्हाला बनवता येत असतील, तर तुमच्यासाठी खास आणि खास हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. मागे लाईकच्या जरा असं स्क्रोल केलं की हाईप बटन असं ते हाईप करायला विसरू नका, कारण हाईप केल्यामुळे आपला चॅनल आहे तो त्या चॅनलवर तुमचे नोटिफिकेशन तुमचे मेसेज असतात, त्या मेसेजद्वारे आम्हाला कळतं की अशी व्यक्तीने हाईप केलं आहे, अशा व्यक्तीने कमेंट केलं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला जर ब्युटीविषयी काही प्रश्न असतील, बिनधास्त कमेंटमध्ये विचारा. त्याच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर देण्यात येईल. ठीक आहे. तुमच्या जादू आहे आणि स्वतःचं ब्युटिक सुरू कसं करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला आहे. ही भीती तुम्हाला सतत चिंतावत आहे की ब्युटिक कसं सुरू करायचं. आपल्या हातात पैसा नाही आहे आणि पैसा जरी असला, बजेट जरी असला, तरी एक भीती असते की आपण सक्सेस होऊ की नाही. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की आपण सक्सेस होऊ की नाही. आणि त्याच्यासाठीच तुम्हाला हा मी व्हिडिओ घेऊन आली आहे. व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणते विशेष टप्पे सांगितलेले आहे, जेणेकरून त्या टप्पे पार केल्यावर तुम्हाला नक्कीच तुम्ही माझ्यासारखी यशस्वी व्हाल. मी भरपूर साठा आहे, भरपूर माझ्याकडे कामं पडलेली आहेत ऑनलाईनची. तर ऑनलाईन तुम्ही घेऊन सक्सेस होऊ शकता. तर आपण सुरू करूया. ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला ब्युटिक शून्यापासून ब्युटिक कसं उभं करायचं, शून्यापासून आपल्याला यशाची पायरी कशी चढायची ते तुम्हाला माझ्या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शून्यातून ब्युटिक कसं उभं करायचं. तुम्ही फक्त स्वप्न बघताय, होय ना? हो, तुम्ही फक्त स्वप्न बघताय की मी यशस्वी होणार, मी हे होणार, मी माझ्या कुटुंबाचा आधार बनणार, माझ्या पार्टनरला सपोर्ट करणार. पण ते तुम्ही स्वप्न बघताय. तुम्हाला जर स्वप्नच बघत राहिला तर तुम्ही नेहमी आयुष्यभर स्वप्नच बघत राहणार, लक्षात ठेवा. आणि नक्कीच तुम्हाला जर यश हवं असेल ना, तर माझ्या व्हिडिओमध्ये काही असे हिंट्स आहेत की मी मोटिवेशन केलेलं आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा ब्युटिक उभं करायची आवड निर्माण होईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. तर त्या स्वप्न बघायचं नाही, तर ते सत्यात कसं उतरणार हे बघायचं आहे. तर त्याचा आता आपण प्रवास सुरू करूया. जर तुम्हाला काही ब्युटिकविषयी काही अडचणी असेल, फॅब्रिक कुठून घ्यायचा, ऑनलाईन असेल, ऑनलाईन प्रोडक्टसाठी सपोज तुम्ही पर्सेस बनवत असाल किंवा तुम्ही DIY क्रिएशन बनवत असाल किंवा हातरुमाल वगैरे काही असू दे, ते तुम्ही बनवत असाल, तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला ते कुठे मिळणार, काय मिळणार, ते तुम्हाला जर हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस वगैरे नक्की सेंड करेन, DM करेन. इंस्टाला मला DM करा. माझं इंस्टा ID आहे डिस्क्रिप्शन बॉक्सच्यावरती. इंस्टाग्राम ID आहे, तिथे मला फॉलो करा आणि तिथे मला फक्त हे करा, मेसेज करा. मी तुम्हाला नक्कीच ते फॅब्रिक कुठे मिळतं, परत होलसेल मार्केट कुठे आहे, आपल्या टेलरिंगचं मशीन्स चांगल्या कुठे मिळतात, हे सगळं. आता ह्या मशीनला 4 वर्ष झाली. 4 वर्षे अजिबात कुठचेही कंप्लेंट आलेली नाही. तर मी सांगण्याचा हेतू की जे तुम्ही घेताय ते होलसेलनेच घ्या, बाकी काही नाही. अनेक जण मला विचारतात की ताई, माझ्याकडे मशीन आहे, मग ती घरातच पडून आहे, बजेट कमी आहे, दुकान कसं टाकू, अशा बऱ्याच प्रश्न मला विचारत असतात. तर त्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही धीर सोडू नका, तुमचा पेशन्स सोडू नका अजिबात. तुम्ही प्रयत्न करत राहा. एक दिवस नक्कीच तो दिवस तुमचा गोल्ड
डे असेल, गोल्ड चान्स असेल की आपल्याकडे भरमसाठ अशा ऑर्डरी आलेल्या असतील, तर हे ऑर्डर कसे मिळतील, त्यासाठी काय करावं की ताई माझ्याकडे मशीन आहे पण माझ्याकडे गिराईकच नाही, कसं करायचं, ते गिराईकं कुठून आणायचे, कस्टमर कुठून आणायचं. तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी असतात त्यांच्याकडे अजिबात बजेट नसतं, मग ते बजेट ते कसं उभं करायचं किंवा काय करायचं ते तुम्हाला मला इंस्टावर DM करा, मी नक्की सांगेन. जगातील अशी कोणती मोठी गोष्ट आहे की ती एका रात्रीत बनते, कमेंट करून नक्की सांगा, खाली कमेंट करा. जगातील कोणती गोष्ट अशी आहे की ती एका रात्रीत बनते. प्रयत्न करावेच लागतील. आजच मशीन घेतली, आजच माझा धंदा होईल, आजच मला कस्टमर येतील, कशावरून. प्रयत्न करा. एक दिवस नाही आला, दुसऱ्या दिवशी नाही आला, तिसऱ्या दिवशी येईल, चौथ्या दिवशी येईल. आणि मेन म्हणजे कस्टमर रिलेशनशिप असणं फार महत्त्वाचं आहे. कस्टमर जर एंगेज असतील तर एका कस्टमरकडनं दुसऱ्या कस्टमरला तुमच्या निरोप पोचतो की ही व्यक्ती छान कपडे शिवते. माउथ पब्लिसिटी करणं फार गरजेचं असतं. माउथ पब्लिसिटी एकदा झाली की तुमचे बिझनेस ॲटोमॅटिक ग्रो व्हायला लागतो. त्याला कोणीही कुठे बॅनर ठेवायची गरज नाही, कुठे काय करायची गरज नाही. माउथ पब्लिसिटी झाली की त्याला व्यवस्थित समजतं की बाबा ही व्यक्ती माउथ पब्लिसिटीने आपला कस्टमर आपल्याकडे येत असतो. ठीक आहे. आणि मेन म्हणजे जर तुम्हाला जर टेलरिंग काममध्ये इच्छा असेल, आवड असेल की बाबा मी अशी एक गोष्ट, तुम्ही पहिल्यांदा काय म्हणायचं, तुमची खासियत काय आहे, तुमची खासियत काय आहे म्हणजे तुमचे निश काय आहे, तुम्हाला कोणत्या ब्लाऊज म्हणजे तुम्हाला काय शिवायला येतं, म्हणजे टेलरिंग ब्युटिक म्हणजे तुम्हाला कोणती कला तुमच्याकडे अवगत आहे, त्या कोणत्या कलेचा तुम्हाला छंद आहे हे तुम्हाला जाणणं फार गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल माझं सांगायचं म्हटलं तर मला नऊवारी साडीची भरपूर आवड आहे. त्याच्यामुळे मी नऊवारी साड्यांचीच ऑर्डर घेते. नऊवारी साड्याबरोबर असेल तर ब्लाऊजची नऊवारी साड्यांचे ब्लाऊज असतात ते सुद्धा शिवून देते. पर्सनली सांगायचं हे, तुम्हाला जर ब्लाऊज शिवता येत असतील तर तुम्ही ब्लाऊजमध्येच व्यवसाय करा. तुम्हाला जर पर्सेस शिवता येतात तर तुम्ही पर्सेसच हा एकच सब्जेक्ट निवडून त्या पर्सेस शिवायला घ्या आणि ते ऑनलाईन सेल करा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर फ्रॉक, लहान मुलांचे किड्स काही गोष्टी आहेत की जे ऑनलाईनसुद्धा 100ला 4, परत असे तुम्ही फॅब्रिक असं ऑनलाईन घेऊन ताग्यावर घ्यायचं, रिटेलमध्ये घ्यायचं नाही, होलसेलमध्ये घ्यायचं. होलसेलमध्ये आता आपला कोल्हापूरला गांधी मार्केट आहे, तिथून होलसेल घेऊ शकता. मुंबईला सुद्धा बरेच काही होलसेलर असतात, त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं. पण होलसेलमध्येच माल घेतला पाहिजे आणि सुरुवातीला स्टार्टिंगला भरमसाठ माल आपल्या घरात भरायचा नाही. जेवढा आपल्या पॉसिबल आहे तेवढाच माल भरायचा. जर तुम्हाला लागला तर तुम्ही दुकानातून आणू शकता किंवा दुकानातून किंवा होलसेलमध्ये घेऊ शकता. खरं म्हणजे रिटेल घेऊ नका, होलसेलमध्ये घ्या, तरच आपला प्रॉफिट होतो. नाहीतर दुकान जर घातलं तर दुकानाचं भाडं तुम्हाला द्यावं लागेल. परत भरमसाठ माल भरला तर काय फायदा आहे जर आपले प्रॉफिटच झाला नाही, प्रॉफिटच झाला नाही किंवा एखादा ब्लाऊज शिवला गेला पण त्याचं प्रॉफिट मिळालंच नाही, आपण लॉस झालो, तर एवढा सगळा भरमसाठ माल भरून काय फायदा आहे. तेच सांगते तुम्हाला. तुम्ही जेव्हा स्वतः जे काही शिवता किंवा त्याचं मार्केटिंग करायला शिका. मार्केटिंग म्हणजे कसं, आता यूट्यूब चॅनल, आता मला जे मागे अमेरिकेची ऑर्डर आली होती ती यूट्यूब चॅनलवरनंच आली होती. तसंच तुम्ही यूट्यूबवर 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवा. असा व्हिडिओ बनवा की त्याच्यावर कमेंट्स आलेच पाहिजे, मेसेज आलेच पाहिजे की याची प्राईस किती आहे किंवा हे कसं बनवलं किंवा तुमचा ॲड्रेस सांगा, आम्ही तुमच्याकडनं माल घेतो. अशा पद्धतीने व्हिडिओ बनवा जो व्ह्यूज पण जास्त आले पाहिजे आणि व्हायरलसुद्धा गेला पाहिजे, असा व्हिडिओ बनवा. आणि दुसरं म्हणजे यूट्यूब झालं. दुसरं म्हणजे फेसबुक. जर तुमचं फेसबुक असेल तर तुम्ही यूट्यूबला फेसबुक अकाउंट लिंक करू शकता. लिंक केलं की यूट्यूबवर जेवढे कस्टमर्स असतील ते फेसबुकला सुद्धा किंवा फेसबुकला एक्स्ट्रा असेल, यूट्यूबवर नसेल किंवा फेसबुकवर असेल तर फेसबुकवर जर तुम्ही तुमच्या प्रोडक्टची ॲड केली तर तुम्ही प्रोडक्टसुद्धा तुमचा तिथून विकला जाऊ शकतो. तिथून तुम्हाला ऑर्डर्स येऊ शकतात. ठीक आहे. तिसरं म्हणजे इंस्टाग्राम पण असं आहे की जे यूट्यूब आणि फेसबुकपेक्षा जास्त व्हायरल होतं असं इंस्टाग्राम आहे. इंस्टाग्रामवर खूप लोक सक्सेस झालेली आहे. यूट्यूबपेक्षा जास्त
इंस्टाग्रामवर त्यांना खूप ऑर्डरी आलेल्या आहे. तसंच तुम्ही यूट्यूबला, तुमचं जर यूट्यूब अकाउंट असेल तर यूट्यूबला तुम्ही इन्स्टा आय डी आणि फेसबुकची लिंक दिली पाहिजे आणि तिथे तुमचे सगळे प्रोडक्ट्स, जे काही प्रोडक्ट बनवतात त्याचे व्हिडिओ तिथे पोस्ट करा आणि ते पोस्ट केल्यावर त्याच्या खाली जे कमेंट येतील ते कमेंट वाचा आणि ते कमेंटवर उत्तरं द्या. म्हणजे त्या ऑडियन्सला पण समजतं की आपल्या कमेंटची उत्तर दिलेली आहे. मग ते तुम्हाला विश्वास ठेवतात तुमच्यावर आणि तुमच्यासाठी ऑर्डर देतात. आणि ऑर्डर दिल्यावर त्यांना वेळेत द्या. वेळेत म्हणजे त्यांना सांगा, त्यांना अर्जंट हवे असतील तर पटकन 1-2 दिवसात तयार करा आणि वेळेत शिफ्ट करा. शिफ्ट केल्यावर त्याची जी कुरिअरची पावती असते, जी डिस्पॅच केलेली ती पावती त्यांना व्हॉट्सॲपला पाठवा. व्हॉट्सॲपला पाठवल्यावर त्यांना सांगा की आम्ही असं तुम्हाला पाठवली आहे, तुम्ही तुमचा प्रोडक्ट ट्रॅक करू शकता की कुठे आला की नाही. आणि पोचल्यावर एक फोन लावा आणि फीडबॅक द्यायला विसरू नका. तो फीडबॅक तुम्हाला नेक्स्ट कस्टमरसाठी उपयोगी पडतो. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा व्यवसाय ग्रो करायचा आहे, लक्षात ठेवा. एक बिझनेस वुमन म्हणून ओळख निर्माण करायची आहे. साधी मशीन चालवणारी, सुई दोरा चालवणारी महिला म्हणून नाही, लक्षात ठेवा. एक बिझनेस वुमन म्हणून तुम्हाला ओळख निर्माण करायची आहे. तर असे इन्स्पायरेशनचे आणि मोटिवेशनचेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी माझ्या ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन अँड स्टाईलला सबस्क्राईब नक्की करा. ब्युटिक सुरू करण्याचे 5 टप्पे आहेत. एक म्हणजे तुमची खासियत, जी निशेस असते, म्हणजे NICHE निश असते. तुमची निश कोणती आहे ते तुम्हाला ठरवायला पाहिजे. मागे आत्ताच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तुमची निश कोणत्यामध्ये आहे. तुमची किचनमध्ये आहे की तुम्ही लाडू, मसाले बनवू शकता. तुमचा फॅशन डिझायनिंगमध्ये निश आहे किंवा तुमचं एनी अदर प्रोडक्ट तुम्ही बनवू शकता. कॉस्मॅटिक बनवू शकता, परत हँडमेकिंग बनवू शकता, नेकलेस बनवू शकता किंवा एनी अदर कपडे शिवू शकता. ते चांगल्या पद्धतीत फिनिशिंग जर असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ऑर्डर येतात. पहिला टप्पा म्हणजे खासियत, म्हणजे तुम्हाला ओळखायला पाहिजे की तुमची आवड कशामध्ये आहे. ठीक आहे. दुसरा टप्पा म्हणजे बजेट आणि जागेचं नियोजन. पहिल्यांदा स्टार्टिंगला जर तुम्ही स्टार्ट करत असाल ना तर एक साधा कोपऱ्यात पण पुरेसा आहे. जर तुम्ही जर स्टार्ट करत असाल तर तुम्ही तुमच्या घरापासून स्टार्ट करा. तुमच्या घरात डायरेक्ट तुम्ही दुकान घेऊन ब्युटिक घालणार अजिबात करू नका. ती चूक तर अजिबातच करू नका. तुम्ही घरातून स्टार्ट करा आणि घरातून स्टार्ट केल्यावर तुम्हाला समजेल की असा खर्च किती खर्च येतो. दुकान घेतल्यावर प्रॉफिट होईल का, म्हणजे 1-2 महिने थोडं नियोजन करा, वेळेचं नियोजन करा आणि तुम्ही ती पद्धत बघा तुम्ही की तुम्हाला तसं वाटतं का की आपलं बाबा होईल. जर तुमचं दिवसाला जर तुम्ही 10-12 ब्लाऊज शिवत असाल आणि तुम्हाला जर दिवसाला जर 7-8 हजार रुपये मिळत असतील किंवा एका ब्लाऊजचे जरी 500 रुपये पकडले तर 10 ब्लाऊजचे 10 गुणुले 5 म्हटल्यावर किती झाले, 5,000 रुपये झाले. तर 5,000 रुपये जर तुम्हाला दिवसाला मिळत असतील तर तुम्ही शॉप घालू शकता. आणि जर तुम्ही त्याच्यापेक्षा जर खूप लो 5,000च्या 10% जर तुमचं प्रॉफिट होत असेल तर तुम्ही घरातच एक सिंगल मशीन, एक कोपरासुद्धा पुरेसे आहे. जसं तुमची माउथ पब्लिसिटी वाढेल तसं तुम्हाला तुम्ही ठरवायचं आहे की बाबा आता आपल्याला शक्य आहे का. म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला तुम्ही घरातले ब्लाऊज शिवा किंवा जर एखादा मसाला तुम्ही विकत असाल तर तुम्ही आधी आजूबाजूला तो सप्लाय करण्याचा प्रयत्न करा. जर आजूबाजूला जर आवडला, त्यांना एकाच व्यक्तीने 4-5 वेळा जर घेतला तर तुम्ही समजा की आपलासुद्धा प्रोडक्ट हा बाहेर जाऊ शकतो, बाहेरच्या लोकांनासुद्धा आवडू शकतो. तर सांगण्याचं तात्पर्य, आधी तुमची निश ठरवा, म्हणजे तुमचं काय आवडतं की नाही ते बघा. दुसरं बजेट आणि जागेचं नियोजन. सुरुवातीला काय मोठं दुकानं घ्यायची गरज नाही, घरातून स्टार्ट करा. केल्यावर आत्ताच जस्ट सांगितलं मी तुम्हाला, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबचा वापर करून ऑनलाईन ऑर्डर घ्या. ठीक आहे. हे झालं यशाचा दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा म्हणजे इन्व्हेस्टमेंट. आता कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त नफा होत असेल तर तो कसा होणार. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त नफा हे आपलं ध्येय ठरवा, आपलं पॅशन ठरवा की मी कमी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे मी 500 रुपये घेतले तर 500 रुपयामध्ये मी त्याचे 1,000 रुपये कसे करेन किंवा मी त्याचे 1,500 रुपये कसे करेन. मी 500 रुपयाचा माल आणला तर त्याचा मी 1,000 रुपये किंवा 1,500 रुपये कसं करणार. ठीक आहे. हे ठरवा. आणि हेच सूत्र यशाचा खरा मार्ग आहे, यशाचा रस्ता आहे, लक्षात ठेवा.
टप्पा तिसरा ऑनलाईनचा जास्त वापर करा. ऑनलाईनचा वापर करताना योग्य पद्धतीने वापर करायचा आहे. मस्तपैकी व्हिडिओ बनवायचा 1 मिनिटाचा, पोस्ट करायचा, त्याच्यावर स्वतःचा व्हॉट्सॲप नंबर टाकायचा. जो व्हॉट्सॲप नंबर पर्सनल नसेल, जो तुमच्या बिझनेससाठीच असेल असा व्हॉट्सॲप नंबर तिथे टाकायचा. आणि डायरेक्टली व्हॉट्सॲप नंबर टाकल्यावर तिथे त्यांना सांगायचं, तुम्हाला जर हा प्रोडक्ट आवडला असेल तर तुम्ही व्हॉट्सॲप करा किंवा मला इन्स्टावर DM करा असं सांगू शकता. किंवा फेसबुकवर मेसेज करू शकता. माझे लिंक दिलेले आहे. तिथे कुठेही तुम्ही असाल तर तिथे तुम्हाला जसं पॉसिबल असेल तसं तुम्ही तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्हाला ऑर्डर ऑनलाईनद्वारे, पोस्टाद्वारे पोहोचवली जाईल असं त्यांना तिथे सांगायचं आहे. ठीक. आणि तुम्ही जे शिवता, म्हणजे प्रत्येक जे शिवणार त्याचे रील बनवत जा. रील बनवले की ते जास्तीत जास्त व्हायरल होतात. आणि जो प्रोडक्ट त्यांना आजकाल काय चाललं आहे, जो प्रोडक्ट चालतो आहे तो जास्त विकला जातो आहे. मी आता जे पर्स बघितले तर पर्स जे चालतात लगेच ते सेल होतात. आता ट्रेंड बघायचा आहे. ट्रेंड तुमचा काय चालला आहे. आषाढी एकादशी म्हटल्यावर आषाढी एकादशीला फ्रॉक्स, परत परकर फुलके, लहान मुलांचे ढबले टोपरे, लहान मुलांचे सदरे, अशा काही गोष्टी असतात ते ट्रेंडमध्ये जातात. किंवा फॅब्रिक पेंटवाले ब्लाऊज, तिथे आषाढी विठ्ठल नावाचे जे पेंटिंगवाले ब्लाऊज असतात, जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर ते काम तुम्ही करू शकता. किंवा बरेच असे काही गोष्टी आहेत, बरेच ते तुम्ही म्हणजे ट्रेंड बघून तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे, ट्रेंड बघून करायचं आहे, बाकी काही सांगत नाही आहे. तुमचा जो ट्रेंड आहे ना ते करायचं आहे. चौथा टप्पा म्हणजे ग्राहकांशी रिलेशन चांगलं ठेवायचं. ग्राहकांचं नातं असतं, कस्टमर रिलेशनशिप हे जर चांगलं असेल तर नक्कीच तुमची माउथ पब्लिसिटी होते. तर एखाद्या वेळी एखादा कस्टमर जर आला असेल तर कस्टमरला नुसतंच कपड्यापुरती त्यांना सांगायचं नाही, तुला कोणता चांगला वाटतो, तू जर सुडवलं असेल तर तुला कोणता ब्लाऊज चांगला वाटेल, तुला कोणती डिझाईन चांगली वाटेल, हे त्यांना सांगणं फार गरजेचं असतं. नुसतं त्यांनी ब्लाऊज दिला, आपण शिवून दिला, ज्याचे आहेत तसे शिवून दिले, ह्याला काही अर्थ नाही. मग कस्टमरला असं वाटेल, म्हणजे कस्टमर आणखी खुश होऊन, जर तुम्ही असं सांगितलं तुम्हाला असं फॅशन चांगली वाटेल, तुमचं अंग असं आहे, तुम्ही जर बारीक असाल तर तुम्हाला मी आता नऊवारी साडी जर शिवायची म्हटलं त्यांना सांगते, तुम्ही जाड आहात, तुम्हाला हा पॅटर्न चांगला वाटेल, तुम्ही जर बारीक असाल तर तुम्हाला हा पॅटर्न चांगला वाटेल, मी असं सांगते त्यांना. मग ते तसे पॅटर्न शिवून घेतात आणि तसेच पॅटर्न त्यांच्या अंगावर शोभून दिसतात. तशा पद्धतीत तुम्हालासुद्धा असे काही टिप्स त्यांना सांगणं गरजेचं असतं. त्यांना अशा काही गोष्टी माहिती नसतात. आपण फॅशन डिझायनर आहोत म्हटलं, आपल्या बऱ्याच गोष्टी आपण प्रत्येक कस्टमरचं सगळं बारकाईने निरीक्षण करत असतो की बाबा ह्या माणसाला कोणती साडी सूट होईल किंवा कोणत्या ब्लाऊजची डिझाईन सूट होईल. ठीक आहे. आणि पाचवा आहे तो पॅकेजिंग आणि ब्रँड. तुमचा ब्रँड जर चांगला असेल, तुमचा ब्रँड एखाद्या वेळी सपोज तुम्ही जर DY क्रिएटिव्ह करत असाल किंवा पर्स करत असाल, फॉर एक्झाम्पल सांगणं, कॉटन किंग जर कपड्याचं म्हटल्यावर कॉटन किंग हा ब्रँड खूप चांगला आहे. किंवा लायरा पण ब्रँड चांगला आहे. फोनचं म्हटल्यावर ॲपल ब्रँड आहे जो मोठा आहे, ॲपल, परत रेडमी, फ्लिप, परत आणखी आता विवो आले आहेत, तर ते सगळे ब्रँडचं आहेत ते 1 नंबरला आहेत. तर परत आता कॉम्प्युटर म्हटल्यावर कॉम्प्युटरचं लिनोवो असतो, एक ब्रँड चांगला आहे. TVचं म्हटल्यावर TV आता सॅमसंग मोबाईलसुद्धा तो एक ब्रँड चांगला आहे. असे ब्रँड, तसं स्वतःचा एक ब्रँड. आता माझा कसा ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन हा माझा ब्रँड आहे, तसं तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार केला पाहिजे. जर तुमचं बाहेर परदेशात जर एखादा प्रोडक्ट जात असेल तर त्या प्रोडक्टला ब्रँडचं नाव दिलं पाहिजे. ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन, माझ्याकडे लेबल आहेत ते मी लेबल लावून पाठवत असते. तर त्याच्यासोबत पावत्यासुद्धा देत असते. आता पावती दिल्यामुळे त्यांचा एक विश्वास वाटतो की ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब करून देते, म्हणून असा एक विश्वास वाटतो. मी तर बाहेर जर एखादी साडी जात असेल तर त्याला त्याच्या साडीमध्ये एक माझं बिल असतं, ते बिल मी शिफ्ट करत असते. ठीक आहे. हा झाला ब्रँड आणि हा झाला विश्वास. आता तुमचं टेलरिंगचा ब्युटिक असेल तर ब्युटिकलासुद्धा नाव दिलं पाहिजे. फ्युचरमध्ये असं एक ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन नावाचं एक नऊवारी साडीचं ब्युटिक आहे किंवा असं आहे, किंवा बाहेरसुद्धा ऑर्डर शिफ्ट करत असते. तर कोण आहे तर आपलं नाव ऋतुजा पेडणेकर. तर ऋतुजा पेडणेकर सगळीकडे प्रसिद्ध होते. अशा पद्धतीत तुम्हालासुद्धा प्रसिद्ध व्हायचं आहे. तुम्हालाही 4 पैसे, अशानेच तुमच्याकडे माणसं येतील, 4 पैसे मिळतील आणि तुमचा बिझनेस नक्कीच
प्रगती पथावर येईल आणि नक्कीच तुम्हाला एक दिवस यश. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जर काहीतरी डाऊट आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अजिबात लाजू नका, कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. नक्कीच तुम्हाला कुठलीही मदत लागली तर मी नक्कीच तुम्हाला त्याच्यातून मदत करू शकते. माझ्याकडे पण आता पेपर पॅटर्न ब्लाऊजचे 28 ते 50पर्यंतचे पेपर पॅटर्न अगदी स्वस्त दरामध्ये आहे. तर कोणाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर नक्की मला की डायरेक्ट पेपर ठेवून पॅटर्न ठेवून ब्लाऊज तुम्ही जर तुमच्याकडे खूप कस्टमर येत असतील आणि 10 ते 12 तुम्हाला ब्लाऊज शिवायचे असतील, तुम्ही काय त्याच्यावर मेजरमेंट घेत बसणार नाही आहे, तर पेपर पॅटर्न ठेवून 10 ते 12 ब्लाऊज तुम्ही अस्तरवर पेपर पॅटर्न ठेवून तुम्ही ते शिवू शकता. जर तुम्हाला शिवायला येत असेल तर कटोरी आहे, फोरटक्स आहे, प्रिन्सेस स्कर्ट आहे, प्रिन्सेस बोटनेक आहे, डीप नेक आहे, असे बरेच काही ब्लाऊज पेपर पॅटर्न तयार करून ठेवलेले आहे. नक्की तुम्ही मला कमेंट करू शकता की मला पेपर पॅटर्न पाहिजे म्हणून. तर अगदी कमी बजेटमध्ये 28. सख्यांनो, उठण्याची आणि स्वतःची ओळख करण्याची एक वेळ आलेली आहे आणि लवकरच तुम्ही आता अजिबात वेळ न घालवता स्टार्ट करा तुमचा बिझनेस. तुम्हाला जे काही ब्लाऊज येत आहे, मशीन आहे ना, ठीक आहे, आज एक घरातले ब्लाऊज शिवा, त्यांचे परफेक्ट आले, दुसऱ्याचे परफेक्ट आले की तुम्ही जगप्रसिद्ध व्हाल. त्यांना उठण्याची आणि वेळ बदलण्याची वेळ आलेली आहे. तर तुम्ही स्वतःला यशाच्या रस्त्याकडे नेताय की नाही मला नक्की सांगा. आणि नक्कीच जर तुम्ही हा व्हिडिओ मी जेवढं सांगितलं आहे ते जर तुम्ही स्वतःमध्ये विकसित कराल, आत्मसात कराल, तर नक्कीच तुमची वेळ बदलेल आणि नक्कीच तुमच्याकडे खूप सारा माझ्यासारखा पैसा असेल आणि खूप सारा विश्वास असेल. आता जस्ट अमेरिकेची ऑर्डर आली, आता जस्ट ह्याच्या पुढेही येतील असा विश्वास आहे. असा विश्वास जर तुमच्याकडे असेल, शिवणार, लोकांचे परफेक्ट शिवणार आणि तोच कस्टमर माझ्याकडे परत येईल ही आशा ठेवूनच कस्टमरचे कपडे शिवून द्या. त्यांना तुमची ओळख त्यांच्यापर्यंत ओळख निर्माण करा. माउथ पब्लिसिटीने नक्की तुमच्याकडे परत कस्टमर येतील. सांगून ठेवते, लिहून घ्या. आणि तुम्हाला जर कोणते आणखी मोटिवेशन जर हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला खात्री आहे तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली जे बटन आहे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला हे पण सांगा, तुम्हाला ब्युटिक सुरू करायचं आहे की नाही, तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा इन्स्टा आयडीला पण सांगू शकता. आणि पेपर पॅटर्न हवे असेल तर पेपर पॅटर्न घेऊ शकता. तर नक्कीच एकदा घेऊन बघा, नक्कीच तुम्ही पुन्हा घ्याल. माझ्याकडनं भरपूर सारे पेपर पॅटर्न आहे, अगदी कमी 28 ते 50, 1500 रुपयाला 28 ते 50 पेपर पॅटर्न. कटोरीचा सिंगल प्रिन्सेस कटचे वेगळे असतात आणि बोटनेक प्रिन्सेस वगैरे आहेत. परत बोटनेक कटोरी आहे, सगळं आहे आपल्याकडे. नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. किंवा तुम्हाला जर परकर पोलके किंवा नऊवारी साड्यांची ऑर्डर करायची असेल तरी DM करा. तर आशा करते की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर इथेच थांबूया, आपण नेक्स्ट व्हिडिओ परत घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. थँक्यू. Thank you for watching Rutuja Creative Fashion and Style.